महाराष्ट्र दुष्काळाच्या आगीत होरपळतो। राज्यात 1972 नंतरचा हा दुसरा भीषण दुष्काळ आहे। मात्र राज्यावर दुष्काळाची स्थिती का आली, कोणामुळे आली यावरून आता द्वंद्व सुरू आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी यावर शरद पवारांना जबाबदार धरलाय। शरद पवारांमुळे मराठवाड्यावर दुष्काळ ओढवल्याची घणाघाती टीका बाळासाहेब विखे पाटील यांनी केली। शरद पवारांकडे वर्षानुवर्षे कृषी आणि जलसंपदा खातं होतं। त्यांनी केलेल्या नियोजन शून्य कारभारामुळे मराठवाड्यात भीषण परिस्थिती ओढवली आहे। एवढंच नाही तर पवारांनी मराठवाड्यात दुष्काळ कसा राहील याचं नियोजन केल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला। बारामतीच्या ऊसासाठी त्यांनी पैसा पळवला, त्यामुळे गोदावरी खोऱ्याचा विकास झाला नाही अशी टीका त्यांनी केली। तर अलीकडेच राज ठाकरेंनीही दुष्काळाला राष्ट्रवादीला जबाबदार धरलं होतं। 15 वर्ष सत्तेवर असलेल्या पक्षाला दुष्काळ दौरा करण्याचा अधिकारच नाही अशी टीका राज ठाकरेंनी केली होती। पवारच पाणी प्रश्न कोकणातलं गोदावरी खोऱ्यात आणण्याला पूर्णपणे त्यांनी कानाडोळा केला, दुर्लक्ष केलं। मराठवाडा कायम दुष्काळी कसा राहील याचं पूर्ण नियोजन करून राज्यात कायम राजकीय भांडणं कशी राहतील आणि आपली राजकारणाची पोळी त्याच्यावर कशी पाचता येईल। राष्ट्रवादी काँग्रेसला तर मला असं वाटतं की असले दौरे करण्याचा अधिकार पण प्राप्त होत नाही। मुळात 15 वर्ष तुमचं या राज्यामध्ये सरकार होतं आणि 15 वर्ष तुम्ही हे सगळ्या गोष्टी न केल्यामुळेच अजून हा दुष्काळ कायम आहे ना। त्याच्यामुळे ते कशासाठी फिरतात मला अजूनपर्यंत कळलेलं नाही।